बऱ्याच वेळेस असं होतं का आपण एखादा शेअर्स घेतो, मार्केट वरती जातं, पण आपण घेतलेले स्टॉक्स वाढत नाही. आणि मग कधी-कधी असं होतंय का मार्केट वरती जातंय आणि त्यामध्ये करेक्शन होते स्टॉक्समध्ये. मग आपला पोर्टफोलिओ मायनसमध्ये जातोय. तर मग अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस करण्यासाठी खूप काही गोष्टी असतात. त्या गोष्टीची आज मी तुम्हाला चर्चा करणार आहे. पण मी त्यातला फक्त महत्त्वाचा एक पॉइंट सांगणार आहे, का आपण कोणत्या ईटीएफमध्ये गुंतवणूक करायची. आता जर आपण बघितलं असेल तर असं एकंदरीत सगळेच लोक म्हणतात का पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड असला पाहिजे. पोर्टफोलिओ तुमचा वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्टरला तुम्ही प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. आणि मग आपण काय करतोय, आपण स्मॉल कॅप मध्ये मिड कॅप मध्ये काही ना काही एखादा स्टॉक्स घेतो आणि ते स्टॉक्स आपण घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काय होतंय, तर आपल्याला त्याच्यामध्ये मुवमेंट कधी बघायला भेटत नाही, कधी कधी मग आपल्याला करेक्शन बघायला भेटते. आणि पण मग जर आपल्याला आपला पोर्टफोलिओ जर मार्केट वरती जात असताना जर कायमच आपल्याला ग्रीन पाहिजे असेल आणि किंवा पर जरी मार्केटमध्ये करेक्शन जरी झालं तरी आपला पोर्टफोलिओ मध्ये पण इतकं करेक्शन झालं नाही पाहिजे, अशी जर आपल्याला जर खरंच आपल्याला मनापासून इच्छा असेल, तर आपण मग कुठल्याही पर्टिक्युलर एका स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा आपण ती गुंतवणूक आपल्या ईटीएफ मध्ये केलेली कधीही चांगली. आता जर आपण बघितलं असेल तर आता हे जे ईटीएफ असतात तर हे काय असतात, आपण त्याकरता आपण पाठीमागच्या आपण जर समजा आणखी पाठीमागच्या वेळी माझ्या चॅनलला व्हिडिओ बघितले आणि त्यावरती तुम्हाला समजेल का ईटीएफ म्हणजे काय, त्याविषयी आपण माहिती दिलेली आहे. पण अर्थात ईटीएफ म्हणजे जे साधारणतः म्युच्युअल फंड असतात का जे शेअर बाजारामध्ये ट्रेडेबल असतात त्याला ईटीएफ म्हणतात किंवा त्याला एक्सचेंज ट्रेडेड फंड असे म्हणतात. आता हे जे असतात तर हे सगळे बेंचमार्क वरती आधारित जेवढे फंड असतात आणि किंवा त्याला इंडेक्स फंड आपण म्हणतो, तेच फंड आपण मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो. आणि ते तुम्हाला आपल्या ह्या बाकीच्या रेग्युलर स्टॉक सारखे तुम्हाला पर्टिक्युलर तुम्हाला कोणत्याही रेटला कोणत्याही वेळेस मार्केट चालू असताना घेता येतात आणि तुम्हाला विकता येतात. आणि तर हे असे एकदम त्याच्यामध्ये सोपी प्रोसेस आहे. आणि पण मग आपण साधारणतः निफ्टी बीजच काय घ्यायचा किंवा निफ्टी ईटीएफच काय घ्यायचा, तर त्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे बघा. आता जर आपण समजा पर्टिक्युलर एक किंवा दोन जर स्टॉक्स घेतले तर ते प्रत्येक स्टॉक्स एका वेगवेगळ्या सेक्टरचं प्रतिनिधित्व करतात. आणि मग जर समजा नेमकी त्याच सेक्टरमध्ये जर करेक्शन असेल तर मग आपण घेतलेले स्टॉक सुद्धा खाली जातात आणि किंवा ते जे असेल तर वरती जातात. पण आपण जर समजा निफ्टी फिफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी फिफ्टी मध्ये आपल्याला निफ्टी फिफ्टीच्या 50 कंपन्या बघायला भेटतात. आणि जर आपण समजा निफ्टी फिफ्टीचा ईटीएफ जर घेतला तर त्या आपल्या एका ईटीएफच्या रेटमध्ये आता 280च्या आसपास भाव चालू आहे. 280 रुपयामध्ये आपण 50 कंपन्या खरेदी करतो. याचं कारण आपण जर बघितलं असेल तर कुठलाही इंडेक्स फंड असेल ना, तर त्या इंडेक्स फंड मध्ये त्या मॅनेजरला डोकं लावायची गरज पडत नाही. जो पोर्टफोलिओ मॅनेजर असतो त्याला डोकं लावायची गरज पडत नाही. त्याला फक्त एकच काम करायचं असतं की ज्याप्रमाणे निफ्टीमध्ये सगळ्या स्टॉकचं जसं वेटेज आहे तेवढंच वेटेज त्याला ह्या निफ्टीच्या ईटीएफ मध्ये टाकायचं असतं. बाकी काही डोकं लावायचं नाहीये. आणि म्हणून मग आपल्याला जर तुम्ही निफ्टी फिफ्टीचा ईटीएफ जर खरेदी केला तर तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्याच सेक्टरला प्रतिनिधित्व त्यामध्ये भेटतं. म्हणजे तुमचा त्यामध्ये रिलायन्स येतो, इन्फोसिस येतो आणि त्या ठिकाणी तुमचा जर आपण बघितलं असेल तर टीसीएस येतो, नंतर तुमचा अल्ट्राटेक सिमेंट येतो, एशियन पेंट्स येतो. सगळ्या कंपन्यांची तुम्हाला फक्त एका ईटीएफ मध्ये खरेदी करता येते. आणि मग आपल्याला त्या ठिकाणी आपली डाऊन साईड आहे ती डाऊन साईड आपली लिमिटेड होते. ओके, पण मग काही लोक म्हणतील सर त्यामध्ये रिटर्न जास्त भेटत नाही. ठीक आहे ना, आपण जर एखादा पर्टिक्युलर शेअर्स घेतला तर तो तुमचा एका दिवसामध्ये कधी 5% वाढतो, कधी 10% वाढतो, कधी 10% पडतो पण. आणि तसं तुम्हाला ईटीएफच्या बाबतीमध्ये होणार नाही. याचं कारण हा जो आपण जर समजा निफ्टी ईटीएफ जर घेतला तर तो आपल्या निफ्टीशी संलग्न असतो. आपण जर विचार जर केला, समजा आपला निफ्टीचा जो भाव आहे आता समजा 25,000च्या आसपास आहे, तर आपण 25,000ला फक्त त्यांनी भागायचं 100 म्हणजे 25,000 भागिले 100 तर त्याचं उत्तर येतं 250. आणि मग तो आपल्या निफ्टी ईटीएफचा भाव असतो. पण मग तुम्ही म्हणाल सर 280 तुम्ही म्हणले असं का? आता आपल्याला यामध्ये गोष्ट लक्षात घ्यायची का निफ्टी फिफ्टी मध्ये ज्या 50 कंपन्या आहेत त्या 50 कंपन्या वेळोवेळी डिव्हिडंड डिक्लेअर करतात. ज्या ज्या वेळेस त्या कंपन्या डिव्हिडंड डिक्लेअर करतात आणि त्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे हा निफ्टी ईटीएफचा प्रीमियम जो आहे तो प्रीमियम वाढतो. म्हणजे हे जे आहेत वरचे 30 रुपये, तर हे वरचे 30 रुपये आपल्याला आतापर्यंत त्या निफ्टी ईटीएफ मध्ये भेटलेले डिव्हिडंड स्वरूपातले पैसे आहेत. आणि म्हणून तो आपल्याला रेटमध्ये आपल्याला डिफरन्स बघायला भेटतो. आणि आता तुमचा प्रश्न असेल बाबा मग सर त्यामध्ये शेअर्स एवढे रिटर्न भेटत नाही, स्टॉक खूप रिटर्न देतात, मान्य आहे ना. पण जर आपण लॉंग टर्मचा जर विचार केला तर लॉंग टर्म मध्ये आपल्याला ईटीएफ हे कधी कधी शेअर्स पेक्षा चांगले रिटर्न देतात.
आपण जर पाठीमागच्या 17 वर्षाचा डाटा जर बघितला तर मागच्या 17 वर्षाच्या डाट्यानुसार जवळजवळ निफ्टीच्या ईटीएफने कंटिन्युअसली 17% रिटर्न दिलेले आहेत आणि त्यामध्ये आपले मार्केटचे करेक्शन आहेत, मार्केट्स अप डाऊन सगळ्या गोष्टी आहेत. तर आपल्याला त्या ठिकाणी सरासरी विचार केला तर 17% रिटर्न आपल्याला भेटतात. आणि मग जर आपण काही त्याच्या कंपॅरिझन मध्ये जर काही आपण समजा स्टॉकचा जर विचार केला तर काही स्टॉक्स का ज्याचे भाव 2008 ला जे भाव होते अजून 15-16 वर्षानंतर सुद्धा ते भाव आलेले नाहीये, तर असे सुद्धा काही स्टॉक्स आहेत. आणि म्हणून आपल्याला जर समजा कंटिन्युअसली पैसे पाहिजे असतील, कंटिन्युअसली आपल्याला ग्रोथ पाहिजे असेल आणि आपल्याला एखाद्या कुठल्याही याच्यामध्ये स्टॉक्स मध्ये जर गुंतून पडायचं नसेल आणि तर आपण त्या ठिकाणी निफ्टी ईटीएफ मध्ये गुंतवणूक केलेली कधीही चांगली असते. आणि म्हणून आपण आजच्या भागामध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली आहे का आपल्याला जो निफ्टी ईटीएफ आहे तर तो निफ्टीचा ईटीएफ आपल्याला त्यामध्ये चांगल्या प्रकारे रिटर्न देतो. आणि हा आपण त्यामध्ये स्विंग ट्रेडिंग सुद्धा करू शकता. ती कशी करू शकता? आता आपण बघतोय का 5% मार्केटमध्ये करेक्शन झालेलं आहे. मग आपल्याला असं वाटतंय की इथून 2-3% बाउन्स बॅक येईल आणि मग त्या ठिकाणी आपण त्यावेळेस त्याला खरेदी करू शकता. आणि जर मार्केटमध्ये चांगला बाउन्स बॅक आला तर त्यातले काही क्वांटिटी विकू शकता, काही तशाच ठेवू शकता कंटिन्युअसली वरती गेल्यानंतर विकण्यासाठी. तर अशा प्रकारे त्यामध्ये तुम्ही स्विंग ट्रेडिंग सुद्धा करू शकता. राहिला प्रश्न त्याला ब्रोकरेजचा, तर आपल्याला सध्या आपण बघतोय का सगळेच आपल्याला ब्रोकर इक्विटी डिलिव्हरी मध्ये 0 ब्रोकरेज देतात आणि मग तुम्हाला इथे सुद्धा 0 ब्रोकरेज आहे. मार्केट चालू असताना तुम्हाला मार्केटला जो भाव असेल त्या भावाला घेता येतो आणि मार्केटच्या भावाला तुम्हाला विकता येतो आणि घेतलेले तुमचे ईटीएफ तुमच्या अकाउंटला तुमच्या डीमॅट अकाउंटला शेअर स्वरूपामध्ये आलेले असतात. तर हे म्हणजे आपण जर बघितलं असेल तर आपल्याला जर समजा मार्केटमध्ये शेअर्स मध्ये रिस्क घ्यायची नसेल आणि कंटिन्युअसली जर आपल्याला समजा रिटर्न पाहिजे असतील तर आपल्याला निफ्टी ईटीएफ जो आहे तो निफ्टी ईटीएफ हा सर्वोत्तम पर्याय आहे. आणि म्हणून आजच्या भागामध्ये मी तुम्हाला ही फक्त काय करायची माहिती सांगायचा प्रयत्न केलाय. निफ्टी ईटीएफ म्हणजे काय आणि नेमकी त्यामध्ये किती कंपन्या असतात आणि आपल्याला त्यामध्ये किती रिटर्न भेटतात, आपण त्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकतो का आणि आपल्याला त्यामध्ये काही धोका तर नाही ना. तर मग या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि तेव्हा जर तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल, तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओ लाईक करायचे, शेअर करायचे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही.